पूर्ण नेटवर्किंग एथिकल हॅकिंग त्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम त्या टर्म्सवरती डिपेंड करतं, बरोबर की नाही? बाकी आज मी हॅलो सर. बोला चेतन काय म्हणतो? सर मी हे आता जे कीबोर्ड घेतलंय ना, हां हां मग मी जेव्हा ते चॅट जीपीटी कडनं हे कॉपी म्हणजे कीबोर्डने जेव्हा कॉपी करतो एखादा कोड आणि टर्मिक्स मध्ये तेव्हा हे पेस्ट करतो, पण तेव्हा पेस्ट होत नाही. कंट्रोल कीने पेस्ट होत नाही का? कंट्रोल प्लस हा कंट्रोल प्लस व्ही दाबल्यानंतर पेस्ट होतच नाही त्याच्यात. पेस्ट होत नाही. नाही. नोटपॅड मध्ये किंवा इतर ठिकाणी होतं पेस्ट, पण फक्त टर्मिक्स मध्ये होत नाहीये. काही शॉर्टकट की काम नाही करणार शक्यतो, मोबाईल आहे ना. म्हणून एक काम करू आपण, तुमच्या घरी सगळ्यांचा एक चांगलं उदाहरण आहे माझ्याकडे. जर का तुम्ही कीबोर्ड घेऊनच घेतले तर तुमच्या मोबाईलमध्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड करण्याशिवाय पर्याय नाही. मग काय करायचं, आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड करून टाकू. त्याच्यानंतर काय होईल की पूर्ण इन्व्हायरमेंट तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचं भेटेल, म्हणजे तुमच्या पूर्ण शॉर्टकट कीज काम करतील. समजते माझं बोललेलं? म्हणजे पूर्ण कम्प्युटर होऊन जाईल तुमचा मोबाईल. ते विंडोज 7 सारखं पण नाही, पूर्ण राईट क्लिक तर राईट क्लिक होईल, कारण की पूर्ण सिस्टम तिथं उतरेल ना. समजते माझं बोललेलं चेतन? आणि त्यामध्ये तुला ते टर्मस लिनक्सचं ते हे पण भेटेल टर्मिनल, म्हणजे जे कमांड तू टर्मसवरती चालवतो त्या लिनक्सवरती चालवल्या सेमच आहे, सेम कमांडच यूज होतात. टर्मिनल एक आहे ना, टर्मिनल एकच आहे सगळ्यांचं. ओके, म्हणून तसं करावं लागेल. ठीक आहे, तर मग नेट हंटर आपण डाउनलोड करू. तर त्यांनी प्रेझेंट लावून द्यायची, तर ज्यांच्या मोबाईलमध्ये 50 GB डाटा शिल्लक आहे, त्यांच्या मोबाईलची चांगली कॅपॅसिटी आहे, 5G आहे, चांगला डाटा वगैरे आहे त्यांच्या मोबाईलला, ते चांगल्या पद्धतीने ऑपरेट करू शकतात. तर त्यांनी तिथं प्रेझेंट लावून द्यायची की सर हो, त्यांना आपण म्हणजे मी टाकूनच देईन, तुम्ही सगळ्यांनी फॉलो करायची ते नेट हंटर. कसं फक्त थोडं रिस्क, थोडं जपूनच सगळं. ठीक आहे, प्रत्येक गोष्टी प्रेमात घ्यायच्या आहे सगळ्या. एकदम जर का स्टार्टिंगला एकदम अधिकपणा केला किंवा न माहिती असल्यावरती त्या जास्त गोष्टी छेडल्या तर मग शक्यतो तुमच्या मोबाईलला खराबी येऊ शकते. ठीक आहे, कळतंय ना? अरे खरंच येऊ शकते, तिथं मोठ्या मोठ्या फायदा असतात. म्हणून हां बोल चेतन. सर मी म्हणजे ट्राय केलं होता हे काय म्हणतात लिनक्स सिस्टीम डाउनलोड करायचा, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टीम आले होते. बंतू आलं होतं किंवा ते काळी नावाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ते वेगवेगळे सिस्टीम आले होते त्याच्यात. आपण काली लिनक्स करू, काली लिनक्सवरतीच करू आपण. आपल्याला GUI नको पाहिजे, पण काली पाहिजे. कालीचं टर्मिनल हवं आपल्याला. सगळ्यांचं सेमच आहे, पण सगळ्यांनी एकच करायची. ओके, जे जे मोबाईलमध्ये, तर तुम्हाला घरबसल्या अनुभव येईल त्याचा की एक ऑपरेटिंग सिस्टम कसं डाउनलोड करतात, कसं अपडेट करतात. तुम्ही जे करणार ते रूटलेस आहे, म्हणजेच किती काय झालं तर तुम्ही ती ऑपरेटिंग सिस्टम विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवरती चालवत आहात. मी कसं मागच्या वेळेस तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम शिकवलं की नाही? मी बोललो जेवढ्या पण ॲप्लिकेशन असतात, ठीक आहे, ह्या सिस्टम ॲप्लिकेशनच्या वर बसलेल्या असतात. सगळ्यात मेन आणि सगळ्यात कामाचं सॉफ्टवेअर म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर. मी असं बोललो होतो. सगळ्यात आधी कधी कम्प्युटरमध्ये कोणतं सॉफ्टवेअर विराजमान होत असेल तर ते कोणतं आहे? ऑपरेटिंग सिस्टम. हे मी तुम्हाला आधी पण शिकवलं होतं का? ओढलं ते डोक्यामधून? हां बघा, मग असं आहे. हॅलो सर. ऑपरेटिंग सिस्टममुळेच आपण लिनक्स डाउनलोड केलं, आणि मी तुमच्यामुळे तुम्ही हे केलं तर मग मी पण डाउनलोड केलं. तुम्ही माझ्या डोक्यात भूत घेतलं ते, नाहीतर मग मी काही करणार नव्हतो. तसा आपला सिलेबस आहे, त्यावरती आपल्याला करायचं आहे. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या आग्रहाने लगेच त्या दिवशी रात्री मी लगेच अपडेट केला त्याला माझ्या मोबाईलमध्ये. आता मी रूट फुल करणार आहे, मीन्स रूटलेस नाही, रूट फुल करणार आहे. मीन्स म्हणजे डायरेक्ट जेव्हा मी स्विच ऑफ करेल आणि जेव्हा माझा मोबाईल स्विच ऑफ आणि ऑन करेल ना, तर मला 2 ऑप्शन येतील, अँड्रॉइडमध्ये जायचं आहे का लिनक्समध्ये जायचं आहे. पण तुम्ही रूट फुल नका करू, आपल्याला एवढी गरज नाही आहे. ठीक आहे, जस्ट मी त्यासाठी करत आहोत कारण की त्यामध्ये काही बाकीचे जे फंक्शन आहेत, जसं की तसं अपडेट करायचं. तसं कसं अपडेट केला बघा, मी हे तुम्हाला सांगितलं. बघा मी तुम्हाला नाही का रॅम सांगितली होती बघा. म्हटलं रॅम असते आणि रोम असते म्हटलं, बरोबर. रॅम असते, रॅम म्हणजे जी रँडम एक्सेसली मेमरी, म्हणजे आपण रँडमली जे काय ॲक्सेस करतो त्याच्यामध्ये तो सेव्ह असतो डाटा, बरोबर. पण रोम असं असतं म्हटलं, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं सध्यासाठी नाही आहे. ते कोणासाठी असतं म्हटलं? जे एखादा व्यक्ती टेक्निकली आहे, त्याला त्या गोष्टीची गरज लागते, सिस्टममध्ये जाऊन त्या गोष्टींची छेडखानी करावं लागते, तेव्हा तो त्याला एक्सचेंज करतो. म्हणून त्याच्यामध्ये टाईप्स होते बघा, रीड ऑनली, EPROM, इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम, बघितली होती ना. आता तुम्ही तेवढे टेक्निकल झालेले आहात की तुम्ही त्या रोमला छेडणार आहात. आता तुम्ही म्हणा सर असं कसं म्हणता? रोम मेमरी काय करत होती?
कम्प्युटरला ऑन करण्यासाठी जो काही डाटा लागतो किंवा जो काही प्रोग्राम असतो तो तिथं बुटिंगसाठी लागत होता. मी रोम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे. आता मला नाही माहिती तुमच्या डोक्यातून गेलं असेल, गेलं का, गेलेलं आहे का सगळं? कारण की ऑपरेटिंग सिस्टम शिकतोय ना आपण, तर मग एकदम हे नाही का तुम्हाला कोणतीच क्लास नाही सांगणार ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करणं. बस ऑपरेटिंग सिस्टम सांगून देतील, थेरी जास्तीत जास्त थेरी सांगून देतील, अपडेट करणं शिकवणार नाही. आणि जरी तुम्ही हॅलो यूट्यूबला बघून शिकून घेतलं, ठीक आहे, जरी तुम्ही यूट्यूबला बघून जरी पाहून घेतलं तरी तुम्हाला इतके इरर्स येतील की तुम्ही ते मधून सोडून देणार. तुम्ही पुढपर्यंत ती प्रोसेस करणार नाही, माझी गॅरंटी आहे. मी स्वतः सोडून दिलं होतं. तुम्ही बोलल्यानंतर मी परत त्याच्यावरती गेलो. कळते माझं बोललेलं मुलांना? आता बोल चेतन, काय म्हणतो? असं लिनक्स मध्ये आणि टर्नक्स मध्ये काय फरक आहे? लिनक्स टर्मक्स हे मोबाईलमध्ये चालणारे ॲप्लिकेशन आहे, मोबाईलसाठी बनवलेलं आहे. आता मला सांग, आता जे व्हर्जन आलं आहे ते आता कुठेतरी जाऊन मोबाईलसाठी आलेलं आहे. लिनक्स, काली लिनक्सचं पहिले मोबाईलसाठी नव्हतं, फक्त कम्प्युटर डेस्कटॉपसाठी होतं. म्हणून आधी ते जे कमांड आहेत त्या मोबाईलवरती पण चालल्या गेल्या पाहिजे. कारण की जे ऑपरेटिंग सिस्टम आहे तुझं, जे तू आपण कोणतं चालवतं आपण, मला सांगा बरं कमेंटला, मला आठवण नाही ते. आपण कोणती ऑपरेटिंग सिस्टम यूज करतो? सगळ्यांकडे कोणती ऑपरेटिंग सिस्टम आहे त्यांनी त्यांची ऑपरेटिंग सिस्टम लगेच कमेंटला करायची. ज्या मोबाईलने तुम्ही मीटिंग करता आहात त्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम काय आहे ती कमेंट करा लवकर पटकन. करा, होईल का आज? आजच होईल ना? बापरे, चिमण्या उडाल्या, ऑपरेटिंग सिस्टमच्या चिमण्या उडाल्या, बरोबर ना? अरे बापरे, तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टम सांगता येत नाही आहे? खूपच डेंजर काम आहे मग. ऐकताय की नाही तुम्ही मला नेमकं? म्हणजे तुम्ही लेक्चर वगैरे नीट करतायत की नाही? मी तर बरोबर सांगतोय बाबा. हे तर खूपच. हां, मग अँड्रॉइड आहे ना? बापरे, म्हटलं धक्का बसला आता मला थोड्या वेळात. मला फक्त जस्ट आता मी डायरेक्ट शांत होणार होतो. म्हटलं काय आता परत असं सांगायचं. आत्ता आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे ना. हे काय हेवी सर्च करून बघितलं? जर का हे सर्च करून बघितलं असेल तुम्ही मग खूपच डेंजर आहेत तुम्ही मग. काही खरं नाही. ठीक आहे, तर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम बरोबर. मग तुम्हाला हे माहिती का, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती लिनक्स आधारित आहे. लिनक्सने बनव, आपण ऑपरेटिंग सिस्टम जेव्हा शिकलो त्याच शिकवलं मी तुम्हाला की लिनक्सवरतीच आहे, बिलकुल सेम लिनक्स आधारितच बनवलेली आहे तिला. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये जे टर्मिनल यूज होतं ना ते लिनक्सचं यूज होतं, म्हणून त्याला वेगळं नाव दिलेलं आहे टर्मक्स. तर काय विषय माहिती का, टर्मक्समध्ये बेसिक कमांड, अशा डीपली नाही हां, ज्या बेसिक कमांड आहेत ज्या गरजेच्या असतात, डेली यूज होतात फाईलसाठी, शिकण्यासाठी, आणि थोडेफार जे कमांड्स आहेत नेटवर्किंगच्या त्या चालवल्या पाहिजे बा. एखाद्या टायमाला कम्प्युटर घेऊन फिरतो का आपण प्रत्येक वेळेस? नाही, मोबाईल असतो सोबत, म्हणून ते टर्मिनल सोबत घेता आलं पाहिजे, म्हणून ते टर्मिनल मोबाईलमध्ये दिलेलं आहे. म्हणून टर्मक्स एक शक्तिशाली टूल आहे ते, पण त्याला पण कमी नको समजू तुम्ही. भरपूर ताकद आहे त्याच्यामध्ये, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम सारखीच, पण थोडंसं लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा कमी येते. म्हणजे ॲज इट इज लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमच आहे. ओके, पूर्ण जे टर्मिनल आहे ना ते एक प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन म्हणत असाल तिला, पण ते ऑपरेटिंग सिस्टम आहे. ॲपमध्ये एक ॲपच्या रूपामध्ये ते एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, बिलकुल लिनक्स. ओके, समजलं असेल. फ्री आहे, ओपन सोर्स आहे, कोणीही त्याला डाउनलोड करू शकतं टर्मक्सला, बरोबर की नाही? कारण की लिनक्स आहे ना आपलं. अँड्रॉइडसुद्धा काय आहे, ओपन सोर्स आहे. लिनक्स पण ओपन सोर्स आहे. बरोबर ना? अँड्रॉइड तर प्रत्येक मोबाईलमध्ये यूज होतो, विवोमध्ये पण यूज होतो, आपलं ओप्पोमध्ये पण होईल, सॅमसंगमध्ये पण होईल. काय तर प्रत्येक सॉफ्टवेअर, प्रत्येक कंपनी तिला यूज करते, प्रत्येकासाठी अवेलेबल आहे ओपन सोर्स. ऑपरेटिंग सिस्टम नाही शिकवायचं होतं आज. हां, तर तुझा फक्त एकच प्रश्न होता चेतन, तुझा क्लिअर करून देतो मी, की सर कंट्रोल की काम करत नाही, काही की काम करत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कीबोर्ड घ्या. आता तुम्ही कीबोर्ड घ्या, तर तुमचं कीबोर्ड चांगलं चाललं पाहिजे, म्हणून याची खात्री मला घ्यावी लागेल ना. म्हणून त्यासाठी तुम्ही, माझ्या मते जर का तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही कधी कीबोर्ड घेतलेला आहे, ओके, छान पद्धतीने, तर तुम्ही हॅलो सर. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड करा. बोल चेतन. सर म्हणजे सर की म्हणजे वर्क करतात ते फक्त ज्या अशा दोन कीच्या कॉम्बिनेशन, जे की म्हणजे सेव्ह करण्याचे की किंवा कॉपी किंवा कट, त्या प्रकारचे की वर्क होत नाही त्याच्यात. सर्व की वर्क होतात ते फक्त म्हणजे जे असे दोन कीचे कॉम्बिनेशन की ना ते वर्क होत नाही. ते वर्क नाही होते ना, कारण की ते मोबाईलला कनेक्ट आहे ना ते.
मोबाईलमध्ये ते फंक्शन नाही आहेत ना, मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये ते फिट केलेलं नाही आहे ना, समजते तुम्हाला? ते एक प्रकारे कोणतं कीबोर्ड समजते माहिती का? ते तुम्ही जे ओपन करतात ना कमेंटला तुमच्या याच्यासाठी, त्याप्रमाणे ते कीबोर्डचे ॲक्सेस भेटेल. फक्त टाईप करायचं ना, कॅपिटल स्मॉल बस, ते हे असेल कॅरेक्टर असेल बस तेवढं येईल. कॅरेक्टर बी येतं की नाही माझ्यामध्ये डबल कीमध्ये, तर त्या यूज होणार नाही. जेव्हा तुम्ही पूर्ण इन्व्हायरमेंट चेंज करून टाकसाल लिनक्ससारखं, तर शक्यतो तेव्हा यूज होईल. कळते मुलांना? तर हां, मग रोमशी सोबत कसं खेळावं लागेल? जेव्हा तुम्ही रूट फुल करतात ना, रूट फुल म्हणजे डायरेक्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टम कशी क्लोज आहे हार्डवेअरच्या, तसं क्लोज कधी केलं तर तेव्हा तुम्हाला रॅमला हात लावा लागतो. रॅमला फ्लॅश करावी लागते, फ्लॅशिंग म्हणतो आपण त्याला. त्याच्यामधला डाटा ॲड करावा लागतो, लिनक्सचा डाटा त्याच्यात ॲड करावा लागतो, की लिनक्ससाठी पण ती काम करेल. कोण? रोम. म्हणजे रोमला आपल्याला तेव्हा यूज करा. पण तुमच्या टायमाला जे मी आता सांगतोय रूटलेसला तिची काही करण्याची गरज पडत नाही. नेट हंटर मागवलं, इन्स्टॉल केली नेट हंटरचं एक आपलं ते ॲप्लिकेशन केक्सचं, ते केक्सवरती त्याचा युजर नेम आणि पासवर्ड टाकला, लॉग इन केलं, पूर्ण इन्व्हायरमेंट तुम्हाला भेटून जातं. ते बी लिमिटेड, बिलकुल टर्मक्ससारखं. पण त्याच्यामध्ये 100% मी तर अजून मी कीबोर्ड आणलं, पण जस्ट मी ते पिन नाही माझ्याकडे. आपण ते ॲडॅप्टर म्हणतो ना, जे आज आपलं जे ॲडॅप्टर होतं वायरलेसचं कीबोर्डचं, तर ते मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी माझ्या मोबाईलला तशी वायर नाही आहे, तसं केबल ॲडॅप्टर नाही आहे माझ्याकडे. ते ऑनलाईन मागवलं मी, त्याला यायला भरपूर दिवस लागतील आता. तोपर्यंत मला पण नाही समजणार ते. मी अजून ओटीची ॲडॅप्टर म्हणतो आपण त्याला, तर ते ॲडॅप्टर मी अजून मागवलेलं नाही आहे. पण ते ॲडॅप्टर आलं ना, तर माझ्या मते ते सगळं काम करेल त्याच्यामध्ये, कारण की पूर्ण इन्व्हायरमेंट डेस्कटॉपचं आहे. तर चला आजचं बघू आपण लेक्चर सेकंड. कोणतं लेक्चर होतं आता आपलं आज? नेटवर्किंग. ठीक आहे. काल भरपूर चॅप्टर मिस झाले, ते प्रेझेंटेशनने का भरपूर कमी शॉर्टमध्ये समजून देतं ते, तर आज मी थोडक्यात आणलेले आहे तुमच्यासाठी. तर बघा कोणते चॅप्टर होतं आपला कालचं. नोट्स आणली ना? नोट्स कम्प्लीट ठेवा का त्यांची सगळ्यांना. नोट्स कम्प्लीट ठेवा. बघा मी AI जनरेटेड व्हिडिओ बनवली, तुम्ही बघसाल दिसेल का तुम्हाला? हां बोला. हॅलो. काय झालं? बोल चेतन, काय म्हणतोय? चेतनचे भरपूर क्वेश्चन असतात, बापरे. कट कर नसतं का आजचं का? AI ने बनवलेले. मला नाही आवडलं पण ते. ठीक आहे चला, हे पण सोडा, हे बघा. हे पण AI ने बनवलेले आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. काय बघायचं नाही आता आपल्याला. ही शेवटची का? ही पण तीच आहे, छोटीशी आहे, लगेच फुल झाली ती. ठीक आहे. असे छोटे छोटे AI व्हिडिओज बनवले आम्ही वेबसाईटचा यूज करून. तुम्हाला पण सांगून देईल वेबसाईटचे नावं, तुम्ही पण जाऊन ट्राय करायचं. काय पेन का? हां कंटिन्यू एक काम कर ना, राहू दे ते नंतर करतो. मी PDF देते तुम्हाला, आता सध्यासाठी लक्षात ठेवून घे किंवा त्याच्या वहीवरती, कारण की नोट्स कम्प्लीट ठेवावं लागते ना टाईम. कुठे गेले PDF आजच्या? आपलं ते नाही रे, ते सापडत नाही आहे. मी आता जस्ट PDF हां तर बघा. तकनीकी जानकारी का विस्तृत विवरण. मुझे एक संपूर्ण और सुव्यवस्थित जानकारी चाहिए जो निम्नलिखित. चलो आगे.
IP ॲड्रेस IP मी ते चॅट GPT वरून केलेलं आहे ना, तर ते पण त्यांनी घेऊन घेतलेलं आहे. मुझे एक संपूर्ण और सुव्यवस्थित जानकारी चाहिए जो निकलित विषयों को विस्तार से समजाए. भांडा फोड देते आता असू नका. ठीक आहे, चला पुढे. चलो, तुम्हाला पण सांगून देईन मी कसं असतात त्या ट्रिक्स. तुम्ही पण त्या गोष्टी यूज करणं चालू करून द्या. काय माझ्याकडे वेळ नसतो, मी एवढ्या वेळात मी हे सगळं बनवून नाही शकत. ठीक आहे, तर IP ॲड्रेस IPv4 बरोबर. काल हे राहून गेलं होतं, तुम्हाला कळलं असेल. बघा, गोष्ट कशी असते की कधीही आपण कोणत्याही इंटरनेटसोबत कनेक्टेड झालो, ठीक आहे, कोणत्याही आपल्याला नेट येतं आहे, आपण डाटा ऑन केला तर तसा आपल्याला IP ॲड्रेस मिळतो बरोबर. मग IP ॲड्रेसमध्ये 2 टाईप्स येतात, IPv4 IPv6. ठीक आहे, कोणत्याही इंटरनेटला. अरे आयुष्यपत आज कसं येईल मुलांचं. लाईट गेली. ते स्विच बंद करून दे. हां, तर स्क्रीन दिसते, बरं झालं. स्क्रीन पण ऑफ झाली. मी PDF घेऊन घ्यायला पाहिजे होती मोबाईलमध्ये, जेणेकरून आपला लेक्चर थांबलं नसतं. ठीक आहे, आपल्याकडे आहे का, शोधावं लागेल ते. भगवान येऊन जा लवकर. हां, तर आपण एक स्टार्ट करायचं का मुलांना लेक्चर स्टार्ट करण्या अगोदरच लाईट गेली इकडनं. मी तुम्हाला PDF पाठवून देऊ का. खूपच डेंजर काम झालं आहे. वाटलंच होतं, आज वातावरण बघून घ्यायला पाहिजे होतं मी. आपल्याकडे बघा, आता एक चॅप्टर झालेला आहे, तर स्टार्ट आपण मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवून देतो. आता मोबाईलची स्क्रीन शेअर करावं लागेल ना. दिसते स्क्रीन दिसते का. ओके, किधर आहे गूगल. येस, आता मी काय टाकतोय ते सांगा मला. UPS. ओके, UPS. ठीक आहे, याचा फुल फॉर्म काय कमेंटला टाका पटकन. मी कमेंट वाचतो तुमचा. बघा मी टाकतोय, बघा इथं बघून घ्या तुम्ही. UPS. ओके, मग मी इथं गुगलला सर्च करत आहे, तर UPS आहे काय मला तुम्ही सांगा कमेंटला. तुम्ही पण गुगलला नाही सर्च करायचं आहे मुलांनो, मी गुगलला सर्च तुम्हाला दाखवण्यासाठी सर्च करतोय. तुम्ही कमेंटला टाकायचं आहे UPS काय आहे म्हणून, कारण की मी लक्षात घेतो की तुम्हाला किती लक्षात असतं बघ. लाईट गेली ना, तर लाईट गेल्यामुळे ते आणावं लागलं मला. हां, दिसते ना स्क्रीन. छान. हां, चला बोला लवकर पटपट. लेफ्ट होता, लेक्चर नाही थांबलंय, मी जस्ट लेफ्ट होतात मुलांना डायरेक्ट. लाईट कधी आली तर परत रेग्युलर स्टार्ट होऊन जाईल लेक्चर. मी काय सांगतो तुम्हाला मुलांनो, UPSचा पॉवर सप्लाय का युनि इंटरप्रेटेबल पॉवर सप्लाय बरोबर. अनक्रिएटेबल पॉवर सप्लाय. ओके, केव्हा यूज होतं हे, जेव्हाही तुम्ही कम्प्युटर घेतला किंवा तुम्ही एखादं मोठं ऑफिस आहे किंवा एक मेन कम्प्युटर आहे जिथं महत्त्वाचे कामं चालतात. जसं माझं PC आहे जिथं माझे रेग्युलर लेक्चर चालतात, आणि लाईट गेल्यावरती मला त्याची गरज असते, थोडीशी गरज असते म्हणजे भरपूर. पण त्याची काय असतं, त्याच्याने काय असतं माहिती का, एक CPU सारखा डब्बा असतो तो, आणि UPS म्हणतात त्याला, अनक्रिएटेबल पॉवर सप्लाय. ठीक आहे, अनक्रिएटेबल पॉवर सप्लाय काय काम करतो, लाईट गेल्यावरती 1 मिनटं 2 मिनटं आपल्याला बॅटरी बॅकअप देतो कम्प्युटरला. मीन्स आपले जे काही कामं चालू आहे त्यांना आपण सेव्ह करू शकतो, ते उडायला नको, बरोबर ना. अनक्रिएटेबल पॉवर सप्लाय येते. मग सगळ्यांनी टाकायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आठवण राहील. ठीक आहे, आणि काही ठिकाणी तुम्हाला सायबर कॅफेमध्ये ते दिसेल. ठीक आहे, तर काय काम करतं मुलांना ते UPS बघितलं का तुम्ही. आता मी तुम्हाला फोटो दाखवतो त्याचा, UPSचा कम्प्युटर. बघा, हे CPU सारखं दिसतं बघा. त्याचं हे असतात पूर्ण, हे काय असतं की कनेक्ट असतं, हे डायरेक्ट आपलं जे कम्प्युटर असतं ना त्याची वायर जी असते याला कनेक्ट असते, याला. ओके, आणि याची केबल बोर्डला कनेक्ट असते. जशी की लाईट गेली की हा पुढचं त्याचं काम करतो. मीन्स कम्प्युटरला 1-2 मिनटं चालू ठेवतो, आणि काही नाही 1-2 मिनटात त्याची चार्जिंग पण लगेच संपते, आणि तो पण कम्प्युटरला बंद करून टाकतो. तर हा एक सप्लाय आहे, म्हणजे लाईट गेल्यावरती पण तुम्हाला चालू ठेवतो. मग जर का तुम्हाला असं काही पाहिजे असेल तर ते काय यूज होतं, जस्ट तुम्ही तुमच्या मोबाईलला कम्प्युटरला वाचवण्याचं काम असतं. बघा, लाईट येऊन गेली, चालू कर लवकर. मुलांनो
बोललो होतो की नाही. जस्ट आता परत कधी गेली ना, आता आपण लेक्चर थांबवून टाकू, आजचा ब्रेक घेऊन घेऊ, तुम्हाला मी PDF टाकून देईल. ठीक आहे, आता जर का गेली तर UPS बघा, तुम्हाला तेवढ्या वेळात UPS पण समजून दिलं मी. तर UPS काय असतं मुलांनो, अनक्रेडिबल पॉवर सप्लाय. एक असा छोटासा डब्बा असतो, त्याला घ्यावा लागतो. लाईट गेल्यावरती आपल्या कम्प्युटरला बॅकअप देतो. मीन्स लाईट गेल्यावरती सुद्धा आपला कम्प्युटर ऑन असतो, बंद होत नाही. ठीक आहे, मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये यूज होतो त्याचा, जिथं महत्त्वाची कामं चालतात. जर का आता बघा, आता माझं एवढं महत्त्वाचं काम होतं, जस्ट मी मीटिंग घेतोय तुमच्यासोबत आणि तो असं बंद झाला. ठीक आहे, ही पद्धत असते. ठीक आहे, तर थोडा वेळ लागतोय ऑन व्हायला, 2 मिनटं वेट करायचे सगळ्यांनी. बघा प्रत्येक ऑन असतं. दिख रे हो, डिस्कनेक्ट. आता मी 5G यूज करतो ना, तर मला यूज करावं लागतं ते. मीन्स याचा अर्थ काय बघा, आता अजून एक सेकंड दाखवतो तुम्हाला. मी VPN ऑन केलेलं आहे ना, इंटरनेटमध्ये तुम्हाला होतं यार हे. हां, VPN एक्सप्लेन करावं लागेल, बरोबर. VPN एक्सप्लेन करावं लागेल. आता मी फॅम्पे ओपन करेल ना, फॅम्पे कुठे, फॅम्पे हां फॅम्पे जसं की मी ओपन करेल तर फॅम्पेला बघा राहील इंटरनेट आहे. हां बघा, मीटिंग चालते आपली एवढं, आणि इथे एक शेवटी एक मेसेज येतो. मग बघा खाली इथून एक मेसेज येईल माझ्या एक मेसेज जावा इंडियाकडे होते. ते काय सांगतायत की फॅम्पेला फक्त इंडियाचे लोक ॲक्सेस करू शकतात. तर का मी इंडियामध्ये राहत नाही का? मी इंडियामध्ये राहतोय, पण मी VPN वापरतोय ना. तर VPN काय असते माहिती का? माझं जे इंटरनेटचा रूट असतो बघा, इथं बघा हा मेसेज आपण स्क्रीनशॉट करून घ्यायचा. अरे यार हा ठीक आहे यावं. ठीक आहे, चला परत एक वेळेस ट्राय करून बघा. कारण की आता आपले कॉन्सेप्ट तेच चालू आहे. कॉन्सेप्ट तेच आहे, VPNचेच आहे. इंटरनेट चालू आहे, आपल्याला घ्यावंच लागेल त्याला. हो जा, ऊपर चला गया हो तो. अरे बंद नको बाबा. हो गया निकल गया. हाँ, तो काय आहे याच्यात, logs like you are using VPN or trying to access FAMPay from outside of India. We openly invited you to our country, request you to use FAM app to make digital payment in India. ॲप्लिकेशन कोणती आहे? इंडियाची. ठीक आहे, आणि त्याला इतर कोणत्या इथलं चालणार नाही. तर VPN नेमकं काम काय करतं आपण आज ह्या चॅप्टरला बघू. शेवटी मला तुम्ही लक्षात द्यायचं, नेमकं मी तुम्हाला दाखवून देतो. इंटरनेट कनेक्ट हो जा. म्हणून मी कोणत्याही वेबसाईटवरती क्लिक करायला थोडक्यात घाबरत नाही, क्लिक करून टाकतो. आधी जरी असली तर मला बघावं लागतं ते नेमकं काय आहे बघ. जस्ट माझा ॲड्रेस तिथं जातच नाही, माझ्या मोबाईलचं नावसुद्धा जात नाही. पण तुम्हाला ते प्रत्येक वेळेस यूज करणं म्हणजे कठीण काम आहे. कारण की 4G नेट आणि ते ऑन केलं ते इंटरनेट स्लो होऊन जातं, बरोबर की नाही. माझं 5G असल्या कारणाने मला ते यूज करतो मी. आणि प्लस मी ते हे पण करतो ना, कॅपकट पण चालवतो. हॅलो सर. बोला. हॅलो सर. सर हे काय म्हणतात, तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये हे VPN वापरलं होतं. तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये कोणत्या एका लेक्चरमध्ये तुम्ही बोलले ते की ते लॅपटॉप म्हणजे ती लॅपटॉप देते म्हणजे 10वी जे मुलं पास झाले त्यांना ती वेबसाईट. मग तुम्ही त्या वेबसाईटवरती एंटर झाले होते. तुम्ही म्हणाले होते की जसं मी एंटर झालो तसं तुम्ही नका व्हा, कारण की माझ्याकडे VPN आहे. हा, तर मग तेच ना, मग मी तेच सांगत होतो. म्हटलं मी व्हिजिट देत आहे. सर मग कॅपकट ॲप झाला ना, कॅपकट कसं काय तुम्ही. कॅपकट इंडियामध्ये बॅन आहे बाबा. जेव्हा ते हे झाले ना बन ॲप्लिकेशन, टिकटॉक बॅन झालं, तेव्हा याच्यात ते हे पण होतं, कॅपकट पण होतं. कॅपकटचा काय विषय झाला माहिती का, इंडियामध्ये ते बॅन केलेले आहेत ते ॲप्लिकेशन, की बुवा इंडियामधला कोणताच ॲड्रेस, इंडियामधला कोणताच पत्ता त्या ॲप्लिकेशनला चालवला पाहिजे नाही. त्यांना ॲक्सेस देऊच नका त्या ॲप्लिकेशनचे. म्हणजे चीनचे जेवढे काही ॲप्लिकेशन असेल तिथपर्यंत आपले ॲड्रेस पोचू नको त्या. मग आपण ॲड्रेस, कोणताही व्यक्ती जर का आता मोबाईल घेतला आहे, जिओचं सिम आहे, तर तुम्ही सगळे इंडियाचे नेटवर्कला कनेक्ट आहे ना, आणि इंडियाच्या नेटवर्कला तिथं जाण्याची परमिशन नाही आहे. म्हणून तुम्ही मोबाईलवरती कधीही तुमच्या इंटरनेटने ते ॲप्लिकेशन बंद झालेले ॲप्लिकेशन जेव्हा ॲक्सेस करतात, तर तुमचे IP ॲड्रेस कॅन्सल करून दिले जातात. म्हणून तेव्हा काय करावं लागतं की तिसरा मित्र बोलावा लागतो. तिसरा मित्र कसा,
की जसं की मी चेतनसोबत बोलत नाही, चेतन आणि माझं भांडण झालेलं आहे, पण चेतनला काहीतरी आन्सर पाहिजे माझ्याकडनं, की सरांना ते आन्सर विचारलं की मग सरांकडनंच ते आन्सर भेटेल. मग चेतन काय करेल, राहुलला सांगेल, राहुल जो पण विद्यार्थी असेल आपल्या वर्गात मला माहीत नाही त्याला तो सांगेल की प्लीज सरांना असा प्रश्न करून दे, काय आन्सर देतात सर मला सांग. मला काय वाटेल, राहुलने विचारला प्रश्न, पण त्याच्या बॅकग्राऊंडला कोण वर्क करतं आहे, चेतन वर्क करतो आहे. म्हणजे चेतनने काय यूज केला, VPN यूज केला. समजतंय तुम्हाला. मग मी काय करेल, VPN जेव्हा ऑन करतो ना तर तेव्हा दुसऱ्या सर्व्हरला सांगतो की माझ्याकडनं तूच सगळं ॲक्सेस कर आणि मला सगळी इन्फॉर्मेशन दे, माझा ॲड्रेस कोणापर्यंत गेला नको पाहिजे, तुझाच ॲड्रेस दे. आणि जेव्हा आपण कोणत्याही वेबसाईटला ॲक्सेस करतो तर तेव्हा आपला ॲड्रेसने जातं, त्या मोठ्या मोठ्या कंटेंटमधल्या त्या प्रॉक्सी सर्व्हर असतात ना त्यांचे ॲड्रेस जातात. प्रॉक्सी सर्व्हर काय आहे हे पण तुम्हाला सांगावं लागेल आज. भरपूर कॉन्सेप्ट आठवून येत आहे, कारण की नेटवर्किंगमध्ये सुटलं नको पाहिजे. नेटवर्किंग ह्याच गोष्टीने चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड होते. आणि जस्ट मी माझ्या मते प्रेझेंटेशनमध्ये ते ॲड केलं नाही आहे वाटतं. व्हॉट्सअप पे 2 मिनिट वेट करा, व्हॉट्सअप वगैरे लॉग इन करावं लागते का. आजचं रेकॉर्डेड लेक्चर नेक्स्ट टाईम. हां अरे हां यार बॅकअपसाठी बरोबर इथं ना तो याद दिला, थँक्यू. ग्रुपला टाकून देऊ का मुलांना. 2 मिनटं परत लाईट गेली तर म्हणजे परत आपला बॅकअप घ्यावा लागेल ना, आपल्या फाईलचा बॅकअप. आपली फाईल आपल्याकडे पुरतली पाहिजे. ओके सेम मीन्स म्हणजे पस्तावा नको पण त्या गोष्टीचा चलो आगे हो गया सेंड. आता पुढे आपण इथं प्रेझेंटेशन भरपूर लाईव्ह होत आहे. सेकंड स्लाईड आहे. तर लाईट गेल्यापासून थोडा दुःखी झालेला आहे आपला PC. प्रेझेंट लावून द्या बरं का. भरपूर लेट काम करतोय तो, शक्यतो पावसाचं वातावरण झालेलं वाटतं कम्प्युटरसाठी. हां बघा, तर आपण IPv4 IPv6 क्लिअर दिसते की नाही क्लीन स्क्रीन. ओके हां, तर IPv4 IPv6 जेव्हा आपण कोणत्याही इंटरनेटला कनेक्ट होतो तेव्हा आपल्याला ॲड्रेस अलॉट होतात, बरोबर. आपल्याला IP ॲड्रेस अलॉट होतात, मिळून जातात. ठीक आहे, हे ॲड्रेस मिळले तेव्हाच आपण इंटरनेट ॲक्सेस करू शकतो. ते ॲटोमॅटिकली पद्धतीने असतं. ठीक आहे, समजा आधीचे जे कम्प्युटर होते जे मॉडेम वगैरे, तर ते नाही का वायफाय नव्हतं तिथं, वायरलेस तकनीक त्यावेळेस एवढी विकसित नव्हती की वायफायसाठी पण एक वायरलेस, इंटरनेटसाठी पण एक वायफाय हे होईल बॉ, म्हणून वायरलेस तकनीक त्या नव्हती. ठीक आहे, तर त्यावेळेस काय असायचं, मॉडेम डिव्हाइस यायचं, वायरलेस पद्धतीने कनेक्ट कम्प्युटर केलं जातं. अशा पद्धतीने वायरने कनेक्ट केलं जायचं. एक वायर कम्प्युटरला लागायची, एक मॉडेमला. मॉडेम काय असतं, जे वायरलेस नसतं, वायरेड असतं, फिजिकल कनेक्शन ठेवतं ते कम्प्युटरसोबत, टेलिफोनसोबत पण. कळते तुम्हाला, मीन्स वायरने त्यांना एकमेकाला कनेक्ट केलं असतं आणि तेव्हा ते डिव्हाइस इंटरनेटसोबत कनेक्ट होतात, राईट. मग काय विषय असतो, मॉडेम हा जुना डिव्हाइस आहे तर त्याला फिजिकल कनेक्शन असतं, तर त्या टायमाला पण IP ॲड्रेस होता, पण मॅन्युअली तो द्यावा लागायचा. मीन्स तिथं सिटिंगमध्ये जायचं आणि मॅन्युअली त्याला IP द्यायचा की आता याचा IP काय असू शकतो. त्याला 1 दिला, समजून घ्या. इथं आता याचं असं एक्सप्लेन नाही होणार आहे, इतर एक्सप्लेन करना पडेगा इसको. समजा राउटरचा काही पद्धतीने असा असतो 192.1.1.1. ठीक आहे, असा IP ॲड्रेस असतो बेसिकली. ठीक आहे, माझ्या मते. ओके, असंच असतो, फिक्स IP ॲड्रेस असतो प्रत्येक राउटरचा. फक्त स्टार्टिंगचा अंक, आता IP ॲड्रेसमध्ये कसं असतं, स्टार्टिंगचे जे अंक असतात, ठीक आहे, ते डोनेट असतात, ते दर्शवतात आपल्या याला, कंट्रीला, की कोणत्या कंट्रीचं डिव्हाइस आहे. ठीक आहे, भरपूर लॅग होतं रे. हां, तर IPv6 तर बघा, ओपन वेबसाईट, तर इथं बघा
कसा ॲड्रेस आहे 32 बीटचा ॲड्रेस असतो. कोणता IP ॲड्रेस जो जनरली IPv4 आतापर्यंत जो यूज होत होता तो IPv4 आहे, IPv4 होता. ठीक आहे. आणि आता जो जनरली जो यूज होता आहे तुमच्या मोबाईलमध्ये जो यूज करताय तुम्ही तो IPv6 आहे. ठीक आहे. काही मोबाईलमध्ये चालतोय आता पण हा. आता 5 जनरेशन जे पुढचं जनरेशन आहे त्याच्यामध्ये हा IPv6 येईल. पण हे 2 भाग का पडले, हे 2 IP ॲड्रेसची का गरज पडली? ठीक आहे. काय असतं हे तुम्हाला मी आज क्लिअर करेल. ठीक आहे. प्रश्न आधी करू नका, मी पहिले एक्सप्लेन करेल मग नंतर प्रश्न करायचे. ठीक आहे. आता पहिला आहे जो IPv4 त्याचे बघा किती आहे 32 बीटचा आहे तो. 32 बीटचा कसा बघा 1 2 3 2 सॉरी 1 2 3 4 बघा डॉट किती त्याच्यात कितीने डिवाईड येतो. स्विमिंग काही होत नाही या प्रॅक्टिकलमध्ये, काही खरं नाही बघा. ठीक आहे. बघा 192.168.1.1 बाहेर निघून आपण यांना इथं देऊ. ठीक आहे. आठवण देऊ घाला मला 192.168.1.1 बरोबर का. 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. तर हा किती बीटचा आहे मुलांनो, किती सांगितला 32 बीटचा बरोबर की नाही. हा 32 बीट म्हणजे काय सर, मी मागे तुम्हाला आता बीट बूट काय एक्सप्लेन करत नाही, मला माहिती आहे. 192 हा किती बीट झाले, हे झाले 8, हा पण 8. ठीक आहे. हे 3 नंबर 8 बायनरी नंबरने बनले, हे पण 3 नंबर 8 बायनरी नंबरने बनले. आधी मी तुम्हाला कसं शिकवलं होतं की एक अल्फाबेटला बनायला 8 बायनरी नंबर लागतात. पण इथं IP ॲड्रेसमध्ये वेगळा विषय असतो. IP ॲड्रेस हलके फुलके असतात आणि ते कसं असतं त्यांचं की ते 8 बायनरी नंबर ते 3 नंबर येऊन जातात डायरेक्ट त्याच्यात. म्हणजे 3 नंबरला 8 बायनरी नंबरने त्यांनी लिहिलेलं असतं, कळते. मग हे 2-3 नंबर 8 बायनरी नंबरने बनल्याचं म्हणजे हे बनण्यासाठी किती स्टोरेज लागलं 8 बीट. ठीक आहे. 8 बायनरी नंबर, हा पण 8 बायनरी नंबर, हे पण एक नंबर 8 बायनरी नंबर आणि हा पण एक नंबर 8 बायनरी नंबर. मग हे सगळे नंबर 8 बायनरी नंबरने बनले. मग 8 मल्टिप्लाय बाय किती, 8 मल्टिप्लाय बाय 4 बरोबर ना. किती होता 32 होता ना. 8 मल्टिप्लाय बाय 4 32 झालं का बरोबर. बीटचा विषय क्लिअर की 32 बीटचा का आहे तो म्हणून. आता असं एक्सप्लेन कोणी करणार नाही बरं का. याचे 8 घ्यायचे, याचे 8 पूर्ण 4 किती आहे डॉट, हा डॉट आहे, हा डॉट आहे, हा डॉट आहे. मुलांना समजतंय कमेंटला टाका. 1 2 3 4 हे 3 नंबर. आता याचा रूल कसे असतात बघा, IP ॲड्रेसचे रूल बघा कसे असतात. आता IP ॲड्रेसचे रूल असे असतात की प्रत्येक लाईनमध्ये 255च्या रेंजमध्ये ते असतात. म्हणजेच 1 पासून ते 255च्या आतमध्ये कोणताही अंक असू शकतो, पण 255च्या वरती नाही. कळतंय माझं बोललेलं. असं राहील का, असा IP ॲड्रेस कधी भेटेल का तुम्हाला, हा रॉंग जाईल. कधी तुम्ही असा IP ॲड्रेस बघितला तर तुम्ही 256 नाही होणार. कुठेच नको पाहिजे, इथं पण नको, इथं पण नको, इथं पण नको. सगळे अंक 255च्या आतमध्येच असतात. बघा इथं बघितला, इथं दिलंय का कोणी 192.168.1.1 इथं पण तेच दिलेलं आहे. इथं पण बघा 2001 भेटणार नाही तुम्हाला कुठेच. सगळे IP ॲड्रेस बघा, पूर्ण इंटरनेट शोधून काढाल ना तर तुम्हाला 255च्या आतमध्ये रेंज त्याची भेटेल. मग IP ॲड्रेसची रेंज बघायची. ठीक आहे. हे येईल ना तुम्हाला की IP ॲड्रेसची रेंज काय असते 255च्या आतमध्ये असते. इथे एक्झाम्पल म्हणजेच डॉट 255.255.255 4 आहेत ना, 1 2 3 4. ठीक आहे. समजतंय मुलांनो, ही रेंज असते. आता बघा सेकंड येतो तुमचं इन्सर्ट केबल. भरपूर लंबा झाला.
ठीक आहे. पहिला कोणाला दर्शवतो? कंट्रीला. म्हणजे हा जो नंबर असतो 192 पहिला आय पी ॲड्रेसचा पहिला अंक कंट्रीला दर्शवतो. सेकंड कोणाला दर्शवेल? म्हणजे याच्यात नेमकी इन्फॉर्मेशन काय असते? ह्या नंबरांची इन्फॉर्मेशन आहे काय? मी जसं तुम्हाला सांगितलं की कम्प्युटरचा ॲड्रेस, आणि कम्प्युटरचा ॲड्रेस असा नंबरमध्ये असतो, तो बी तर समजला पाहिजे ना. इथं काय असेल? डिस्ट्रिक्ट, स्टेट, ओके. सेकंड बोलचाल कमेंटला, कमीच बोलायचं सगळं. हां समजतंय ना? सेटिंगमध्ये जा, तिथं आय पी ॲड्रेस लिहिला असेल तुमचा, बघून घ्या एक वेळेस. आता कसं लिहिलं? डिस्ट्रिक्ट. करेक्ट. ऑटो करेक्ट. बीट. आता पुढचं तुम्ही द्या बरं कमेंटला, पटपट द्या लवकर पटकन. बघा मी काही मॅडमांसारखं HTML शिकवत नाही, ओके, की तुम्ही बोलत नाही म्हणून. हा भाग महत्त्वाचा आहे ॲथिकल हॅकिंगमध्ये. जर का आय पी ॲड्रेस ओळखताय तर तुम्हाला किती मान लोक म्हणजे तुम्ही, बापरे, आय पी ॲड्रेस आला म्हणजे विषयच नाही येत. म्हणून आय पी ॲड्रेसची स्ट्रक्चर असं असतं की कोणता आय पी ॲड्रेस कोणत्या ठिकाणचा आहे, तरी त्याला ट्रॅक करावं गरजेचं असतं, कारण की प्रत्येक आय पी ॲड्रेस पाठांतर कोणाचाच नसतो. तर इथं काय असेल रे? विलेज इन, सिटी इन, ओके, बरोबर की नाही? मुलांना समजतंय का? स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता हा IPv4चा आहे, ओके. हा कोणता IPv4 आहे? 4 आहे. 1 2 1 2 3 4. कितीने डिवाइड येतो? 4 ने, 4 डॉटने तो डिवाइड केलेला असतो, त्याला IPv4 म्हणतात. आणि जो IPv6 असतो ना, IPv6, तो भरपूर अवघड आहे तुम्हाला शिकवायला, तुम्हाला सांगायला, ठीक आहे. हे काय आहेत? कम्प्युटरचे पत्ते आहेत. किती मुलं आहे बघा रे टोटल? भरपूर खराब झालं आहे. 27 मुलं आहेत का? ओके. हा कोणता आहे? IPv6. कमेंट बघेन छान, ते म्यूट कर आणि मला दे. हे कमेंटला बोलत आहेत की नाही? बापरे, रिकाम आहे कम्प्युटर. तू आता जॉईन झालास ना, बरोबर. मग काय रे, प्रत्येक आय पी ॲड्रेसमध्ये ॲड्रेस असतो, त्या कम्प्युटरची कंट्री की तो कम्प्युटर कोणत्या कंट्रीचा आहे, त्या कम्प्युटरची स्टेट की तो कोणत्या स्टेटचा आहे ह्या नंबरमध्ये, त्याच्यामध्ये त्याची डिस्ट्रिक्ट की तो कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे, विलेज तो कोणत्या विलेजचा आहे. मग मला सांगा, तुम्ही आणि मी एकाच एकाच सिटीमध्ये राहतात, राईट? किंवा तुम्ही आणि मी एकाच कंट्रीमध्ये राहतो सगळेजण, बरोबर की नाही? तुम्ही पण महाराष्ट्रात राहता, मी पण महाराष्ट्रामध्ये राहतो. आपल्या सगळ्यांचा आय पी ॲड्रेसला स्टार्टिंगचा अंक सेम असेल की नाही? तुम्हाला पण आय पी ॲड्रेस मिळाला आहे ना, माझ्याकडे बी मोबाईल आहे, तुमच्याकडे बी मोबाईल आहे, तुम्हाला पण एक आय पी ॲड्रेस मिळालेला आहे, मला पण एक आय पी ॲड्रेस मिळालेला आहे. तुम्हाला कसं चेक करायचं तुम्हाला सांगेल. फाइंड द आय पीमध्ये जायचं, फाइंड माय आय पी, नाही, व्हॉट इज माय आय पी, सॉरी. याच्यावरती जायचं, याच्यावरती क्लिक करायचं, व्हॉट इज माय आय पीवरती.
काही नाही, IPv6 तुम्हाला दिसेल. IPv6 तुमचा हा ॲड्रेस असतो. अजून मी तुम्हाला तो शिकवलेला नाही, ठीक आहे. पण हा तुम्ही याच्यावर लक्ष द्यायचं सध्यासाठी. बघा IPv4 152. आता तुम्ही पण बघा की तुमचा बी 152चा आहे का. सगळ्यांनी चेक करा. ऋतिक तू पण चेक कर 152 आहे का. स्टार्टिंगला काय असतं तर कंट्री स्टेट असतं, कंट्री असते. तुम्ही पण एका कंट्रीमध्ये असतात, मी पण एका कंट्रीमध्ये असतो. तर आपला जे स्टार्टिंगला IP ॲड्रेस असेल तर तो सेम असेल. कळते ना तुम्हाला. बघा किती असतो 1.4मध्ये 1 2 3 4. शेवटी माझी कंट्रीचा कोड असेल 11. कंट्री सिटी. कळते तुम्हाला. समजते मुलांना. मग आता मेसेज करा, कमेंटला करा, बोला लवकर पटपट. नेमकं म्हणजे मी पुढचं चॅप्टर घेईल लगेच. पहिले जे 3 अंक ते कंट्रीसाठी, नंतर जे इथं पण 3 अंक येतील बरं का. मी इथं एकच टाकलेला आहे. सॉरी, इथं 1 एकच आलेला आहे, कारण की 255ची रेंज आहे ना. 1 पासून तर 255 पर्यंत कोणताही अंक येईल. समजतंय तुम्हाला. इथं 1 आहे, प्रत्येकाचा एक रोल नंबर असतो ना, म्हणून इथं 1 आलेला आहे. शोधा पटपट आणि सांगा की सगळ्यांचा स्टार्टिंगचा IP ॲड्रेस सेम आहे की नाही. कोणाकोणाला स्टार्टिंगला IP ॲड्रेस तोच आहे का. स्वतः प्रॅक्टिकल करून बघितल्यावरती छान पद्धतीने समजेल. आणि याला प्रॅक्टिकल आपण असं म्हणतो, यालाच प्रॅक्टिकल म्हणतात. ही थेरी झाल्यावरती प्रॅक्टिकल. IP ॲड्रेस बघा की तुमचा पण माझा पण सेम आहे का स्टार्टिंगला. तर बघा जसं की आता इथं दिलेलं आहे की कंट्रीचा 152 हे दिसतोय, तर मी बी 152 करून देतो. नेमका आपल्या कंट्रीचंच दिला पाहिजे ना, 152 बरोबर की नाही. कोणता आहे दाखव, तुला भेटला नाही अजून इतका वेळ. व्हॉट इज माय IP. लिंकवरती जायचं. अरे सॉरी मुलांना सॉरी. तुम्ही विसरले. मी कोणतं हे वापरतोय ना, मी VPN वापरतोय मुलांना मी. अरे यार सॉरी या. इथं 152 येईल आणि 192 येतील. इथं 192 कोणतं येते तुमचं. तुम्ही IPv4 चेक करा मुलांनो. 157 आहे, 152 येतं इथं. सॉरी या. कळते. आपला IP ॲड्रेस चेंज करून टाकतो. मी काय चेक केलं, काय ऑन केलं, VPN ऑन केले राईट. तर माझा ॲड्रेस तिथं चुकीचा येईल ना. माझ्या तुमच्या कोणत्या येतात इथं. ऋतिकच्या मोबाईलवरती 15. ऋतिक तू माझ्या हॉटस्पॉटला कनेक्ट नाही ना. हां बरं. हां तर बघ इथं ऋतिकच्या मोबाईलचं स्वतःचं इंटरनेट आहे, त्याचा जिओचा मोबाईल आहे, त्याचा .157 येतो आहे. तर तुमचा पण सगळ्यांचा IPv4 157 येतो आहे काय हे चेक करा. व्हॉट इज माय IP. इंटरनेटला सर्च करणार, टाकून देऊ ते पण कमेंटला. हे तर बघून मग हे तर बघून तर आलं पाहिजे ना मुलांनो. टाका कमेंटला पटपट. 157 येतो आहे ऋतिकचा. तर मला तर असं वाटतं की तुमचा सगळ्यांचा 157 इज इन स्टार्टिंगचा, कारण की तुम्ही सगळे एका कंट्रीमध्ये राहत आहात. ऋतिक दुसरीकडचा नाही, तर ऋतिक पण इथलाच आहे. हॅलो सर. हां बोला. फक्त मी दूरून हॅलो. आलेलो आहे. बोला काय म्हणतो. सर माझा 192 आहे. माझा 192 आहे IP ॲड्रेस. तुझा 192 आहे. हा. ओके. तुझा कोणता 157 येतोय का स्टार्टिंगचा IPv4. तुम्ही जो ऋतिक तू जो टाकतोय ना बेटा IPv4 म्हणतोय रे मी. 192 का येतो का तुझा 192.168. तू माझा हॉटस्पॉट नाही यूज करत आहे नक्की. वन 152 बघा 152 येतं आहे. याचा काय नाव आहे याचं, पुनीतचा पण 152 येतोय. वेगवेगळा येतो यांचा. सर माझा पण 192. बघा तो एक वेळेस स्टार्टिंगचा चुकतो. बघा तुम्ही ट्राय करा, मला सांगा म्हणजे मला नेमकं समजेल की चेंज आहे का सारखे आहे म्हणून. बघा काही मुलं. सर माझा 192 आलेलं आहे. गौरव काय म्हणतो, गौरवसाठी ताडवा 192 100 माझा. गौरव काय म्हणतो 100 आहे म्हणे माझा. 100 आहे का 100 असेल. चेतन तू काय म्हणतोस 192 आहे ना. ठीक आहे काय रिझन असेल. हो. ठीक आहे. पण तुम्ही जर का खरं तुम्हाला सांगू तर इथं बघा नाही ना IP ॲड्रेस. किधर आहे. हां बघा
सिलाबस होता आहे. ठीक आहे, कुठे गेला रे बाबा? ऑक्टेक 3 बिट्स. प्रत्येकाचा प्रत्येकाचे ISP वेगवेगळे आहेत. ठीक आहे, जिओच्या वाल्यांचा वेगळा असेल इंडिया कंट्रीसाठी. कळते तुम्हाला? काही जिओ वापरतात, काही जण वोडाफोन वापरत असेल. जे वोडाफोन वापरत असेल त्यांचं 152 येईल. आता 152 येतो कसं काय मला ते समजत नाही आहे, पण कळते तुम्हाला? काही जण प्रत्येक ISP वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे ISP वेगवेगळे आहेत, त्यांचे प्रत्येकाचे रोल नंबर पण वेगवेगळे असते ना. मला सांगा, तुम्ही जर का केमिस्ट्रीच्या क्लासला जातात आणि त्या सरांनी जो रोल नंबर दिला तो पण तुम्हाला इथं तो पण भेटेल का? इथं पण तोच भेटेल का? इथं पण तोच तोच रोल नंबर भेटेल का? नाही भेटणार. शक्यतो असं असू शकतं. ह्याच्या मागे मी जस्ट रिझन तुम्हाला देतो आहे, पण माझ्या आतापर्यंत एवढ्या वर्षाच्या अनुभवाप्रमाणे IP ॲड्रेस जो असतो स्टार्टिंगला कंट्री, सेकंड डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर येतो तुमचा सिटी आणि विलेज. अशा पद्धतीने तो नेव्हिगेट करतो. मी जस्ट इथं तुम्हाला इमेज पण दाखवली असते, पण इथं पण येत नाही आहे काय. जस्ट इथं आलं पाहिजे होतं. मी तुम्हाला एक इमेज पाठवून देईन. मिल जाओ. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, प्रत्येकाचा ISP वेगवेगळा आहे म्हणून शक्यतो असा पण प्रॉब्लेम असेल. तर याच्या मागचं मी तुम्हाला रिझन देईल, पण हे स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. हे मी सांगितलेलं खरं आहे. ओके, तर म्हणतील सर कसं काय सर, तर हे रियालिटी आहे. कंट्रीचा कोड असतो, काही स्टेटचा असतो. ठीक आहे, एक सेकंड असतो तुमचा जो असतो तो कंट्रीला दर्शवतो, डिस्ट्रिक्ट आणि विलेजला. हा सिटीचा पण असतो, डिस्ट्रिक्टला पण असू शकतो. ठीक आहे, हे IPv4चं आहे. तर हे प्रत्येकाला नंबर दिलेले असतात आणि हे लोकेशन सांगतात. मग कळलं मुलांनो? IPv4, तर IPv4ची जी काही लिमिट होती ना आधी 4.5 बिलियन काहीतरी असं होतं याची लिमिट. एका टायमाला एवढेच IP ॲड्रेस तो क्रिएट करू शकतो, कारण की याची लिमिट किती आहे? 255ची लिमिट आहे. मग 255 आप जिस नेटवर्क से कनेक्ट होते हैं उस पर निर्भर करता है. हाँ, तो बघा याने ऋतिकने बघितले यूट्यूबला. तो मोबाइल ऐप एड्रेस आप जिस नेटवर्क से कनेक्ट होते हैं उस पर निर्भर करता है. जब आप वाईफाई या मोबाइल डाटा के माध्यम से इंटरनेट से जुड़ते हैं तो आपका डिवाइस एक IP पता प्राप्त करता है जो उस नेटवर्क से संबंधित होता है. IP पता उस नेटवर्क DHCP सर्वर द्वारा संचलित रूप से सौंपा जाता है. हाँ, मी समजलो, मला कळलं. जर का तुम्ही काही जण मुलं राउटरला कनेक्टेड असतील, आता राउटरचा IP ॲड्रेस वेगळा असतो आणि तुम्हाला राउटरने IP ॲड्रेस दिलेला तो वेगळा असतो. जर का तुम्ही राउटरला कनेक्टेड आहात ना, तर तो राउटर त्याच्या पद्धतीने तुम्हाला IP ॲड्रेस देईल. समजते का? कारण की तो तुम्ही त्याच्या अंडरमध्ये आहात. कारण की राउटरला हे माहिती की तुम्ही एवढ्या अंतरामध्येच त्याच्याशी कनेक्टेड आहात. समजते तुम्हाला माझं बोललेलं मुलांनो? ओके, तर तुम्ही प्रत्येकजण ISP वेगवेगळे तुमचे म्हणून त्याच्याप्रमाणे IP ॲड्रेस वेगवेगळा आहे. पण ही जी इन्फॉर्मेशन आहे ती राईट आहे, बरोबर आहे. पहिले जे अक्षर असतात 3 ते कंट्रीला दर्शवतात, सेकंड स्टेटला, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि एक विलेज आणि सिटीला दर्शवतात. हे लक्षात घ्या, डोक्यात घ्या. आणि काही वेळेस आता जर का तुमचे एक्सचेंज होत आहेत तर का तुम्हाला सांगतो, IP ॲड्रेस का ट्रॅक करावा लागतो माहिती तुम्हाला? कारण की एवढे IP ॲड्रेस कोणाला लक्षात राहील? समजा एखादा जण वोडाफोन यूज करतोय, तुम्ही समजा जिओचे सगळे IP ॲड्रेस पाठांतर करून घेतले की जिओच्या स्टार्टिंगच्या कोडला 99192 असतो. कारण की जर का मी इंडियामध्ये राहतो तर जिओवाले स्टार्टिंगला इंडियासाठी हा कोड आहे त्यांचा. तर तू वोडाफोनचे पण पाठांतर करशील का?
म्हणून आय पी ॲड्रेस ट्रॅक करावे लागतात आणि ट्रॅक केल्यानंतर त्यांची लोकेशन अशी माहीत पडते. एवढं ज्ञानी बाबा कुठेच भेटला नसेल. एखादा व्यक्ती जो खूपच रुमला आहे त्याला माहिती असतात. ठीक आहे. आय पी ॲड्रेसमध्ये अशी इन्फॉर्मेशन असते, तुम्ही लक्षात घ्या. जर का तुम्हाला ट्रॅक करायचं आहे तर ट्रॅक कसं करणार? व्हॉट इज माय आय पी, जायचं, एखाद्याचा आय पी ॲड्रेस माहिती पडला इथं जायचं, आय पी ॲड्रेस ट्रॅक करायचा आणि तुम्हाला लोकेशन त्याचं माहीत पडेल. माझं बी धुळ्याचं येतं आहे, मला समजत नाही आहे धुळ्याचं का येते. आय पी ॲड्रेस कनेक्ट केले का मी? VPN ऑन आहे माझं. ठीक आहे, कळते मग मुलांना. चलायचं पुढे. ठीक आहे. IPv4ची लिमिट काय होती बघा. IPv4 लिमिट ओके 4.3 बिलियन. ठीक आहे. म्हणजे जेव्हा IPv6 नव्हता आलेला, जेव्हा IPv4 होता, म्हणजे प्रत्येकाला ॲड्रेस दिले. आता समजा माझ्याकडे ऑथॉरिटी दिली मॅडमांनी की तुम्ही 50च्या आतमध्येच विद्यार्थी ठेवू शकता, म्हणजे 50च्या आतमध्येच तुम्ही रोल नंबर देऊ शकता, त्याच्या अतिरिक्त नाही. मग आम्ही अशी सिस्टम वापरतो जी 50च्या आतमध्ये रोल नंबर देऊ शकतो. मग समजा 50च्या वरती विद्यार्थी होऊन गेले तर मी सगळ्यांना रोल नंबर देऊ शकतो का? कारण की मला नियम काय पाडायचा आहे की 50च्या वरती कोणालाच नंबर द्यायचा नाही आहे. मला सिस्टम चेंज करावं लागेल की नाही. पण IPv6चं कसं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. IPv4 कसं असतं, IPv4ने 4.3 बिलियनने 3 बिलियन लोकांना आय पी ॲड्रेस भेटू शकतो. ठीक आहे. 4.3 बिलियन लोकांना काय भेटू शकतो? इंटरनेट. आता ॲक्टिव्ह युजर किती आहे इंटरनेटवरती? ॲक्टिव्ह युजर, आता जेवढे ॲक्टिव्ह युजर आहे इंटरनेटवरती त्यांना पण काय आय पी ॲड्रेस मिळाले असेल ना. टुडे ॲक्टिव्ह युजर 5.64 बिलियन. ठीक आहे. एवढे लोक इंटरनेटशी आता कनेक्टेड आहे. त्यांनी त्याचं बॅलन्स मारलेलं आहे आणि त्यांना एवढ्या लोकांना आताच्या सध्याला 5.64 बिलियन लोकांना आय पी ॲड्रेस मिळालेले आहे. मग मला सांगा, जर का मुलांनो लक्ष द्या, कुठे आपण? अरे मी ते मागचं खोडलं का? ओके. IPv4 लिमिट ओके. मग मला सांगा आता किती आहे? आताची ॲक्टिव्ह लोक किती आहेत? 5.64 बिलियन लोक इंटरनेटला ॲक्टिव्ह आहेत. IPv4 एवढ्या लोकांना IPv4ने लिमिट काय होती? 4.3 बिलियन. मला सांगा IPv4ने एवढ्या लोकांना आय पी ॲड्रेस देता आले असते का? आणि प्रत्येक विद्यार्थी क्लास अटेंड करू शकला असता का? रोल नंबर नाही भेटत आहे ना, प्रेझेंटली लागत आहे. आणि काही लोक आता जे समजून घ्या, विद्यार्थ्यांना मी रोल नंबर दिला नाही आणि देतच नाही आहे, तर मग ते मुलं येणं बंद करून देतील. आता प्रेझेंटली लागतच नाही तर काय करू जाऊ? बरोबर की नाही? समजतंय माझं बोललेलं? तसंच कम्प्युटरचं आहे ना, इंटरनेटला प्रत्येकला आय पी ॲड्रेस द्यावा लागतो. आताचे ॲक्टिव्ह युजर किती आहे? 5.64. म्हणजेच आय पी ॲड्रेस कमी पडत होते द्यायला, प्रत्येक डिव्हाइस वाढत होते आणि आय पी ॲड्रेस कमी होते. म्हणून IPv6चा क्रिएशन केलं, IPv6ला बनवलं गेलं. IPv6 काय होतं तर त्याच्यामध्ये भरपूर आय पी ॲड्रेस, याच्यापेक्षा 3-4पटने आय पी ॲड्रेस बनवू शकतो ट्रिलियनमध्ये. ठीक आहे. IPv6ची एवढी पॉवर आहे. तर IPv6 अजून एवढं पॉप्युलर नाही झालं आहे, जास्त करून आता IPv6चा यूज होतो. पण काही डिव्हाइसमध्ये जे आता 1 बिलियन लोक आहे ना, त्यांच्यामध्ये IPv6 कॉमनली यूज व्हायला लागला आहे, जसं की आपल्याला इथं दिसतं बघा. ठीक आहे. जर का आतापर्यंत IPv6 निघाला नसता तर आपण शक्यतो आता इंटरनेटला कनेक्ट नसतो राहिलो, कारण की आय पी ॲड्रेस नाही भेटत होता ना. समजतंय तुम्हाला? म्हणून IPv6चा क्रिएशन केलं आणि त्यामुळे आय पी ॲड्रेस वाढले. आणि ठीक आहे, तर मग हे कळलं असेल तुम्हाला IPv4 IPv6. तर IPv6 काय आहे? ते एक ॲड्रेस आहे, प्रत्येकाला ॲड्रेस देता आला पाहिजे. आणि ओके, म्हणून ही तुम्हाला याच्या मागची थिअरी माहिती पाहिजे IPv6 आणि IPv4ची. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये IPv6 भरपूर मोठा आहे. ठीक आहे. IPv6ला भरपूर याच्यात डिवाईड केलेला आहे, त्याला शिकायला भरपूर हे लागेल तुम्हाला. जसं की फक्त आता एवढं शिकून घ्या तुम्ही सध्यासाठी, आपला वेळ नको जायला. 8-9 वाजून गेले इथंच, एक बी स्लाईड पुढे घेतली नाही माझं. लक्ष घ्या. IPv4 भेटलं तुम्हाला किती बीटची होती? 32 बीटची होते. ठीक आहे.
4.3 बिलियन अद्वितीय ॲड्रेस बनवू शकत होता. ठीक आहे, लिमिट 4.3 बिलियन होती. पण 128 बिटचा हा IPv6, ठीक आहे, जो 340 ऑडिसिलियन, बापरे, ट्रिलियनपेक्षा विवरचं, ट्रिलियनच्या म्हणजे येत्या 100 ट्रिलियन बिलियन वर्षानंतर तरी पण आपल्याला IP ॲड्रेस कुठणार नाही, असा IP ॲड्रेस त्यांनी बनवलेला आहे. तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये काय यूज केलं आहे माहिती का? अल्फाबेट यूज केलेले आहेत, नंबर्स यूज केलेले आहेत, ज्याच्याने हा IP ॲड्रेस वाढतो. किती बीटचा आहे तो? 128 बीटचा. म्हणजे कसा बघा, लक्ष द्या. या इमेजला झूम करता येईल का? झूम नाही होते. अरे हा होय, हो गया झूम है हो गया, हो जा. ठीक है, चलो अभी आएंगे मेन पॉइंट पे. हाँ, वाव, छान झालं, झूम इन झालं तर. ओके, IPv6 हा 32 बीटचा होता जुना. आता पण यूज होतो जास्त करून, असं नाही की बंद झालेला आहे. आता पण याचा वापर आता धीरे धीरे बंद होतोय. काही वर्षानंतर तुम्हाला IPv4 दिसणार नाही, IPv6चा जास्त करून वापर दिसेल. ठीक आहे, तर बघा 128 बीट हेक्साडेसिमल ॲड्रेस जेसा. आता याच्यात किती बीट आहे? 128. कसं बघितलं बघा, हे 2 अंक 4 बीटने बनलेले आहे. कळते तुम्हाला? हे जे 2 अंक आहे ना, हे 2 अंक किती बीटने बनलेले आहे? 4 बीटने. आता 4 बीट म्हणजे 1 बाईट झाला का? नाही अजून. मग हे 2 आणि हे 2 किती झाले? 4 एका 4 2 8. ओके, 8 बीटचा. ओके, मग 8 मल्टिप्लाय बाय करणार आपण. पण आता हे पहिले 3 हे 4 बघितले, 1 हे परत 4 2 हे परत 4 3 हे परत 4 4 आहे ना, हे परत 4 5 6 7 8. ठीक आहे, काय करायचं आहे मग? 8 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय ना 4 बीट ना, 2 नंबरचे 4 बीट्स येतील तुमचे. 32 नाही 128 बीट्स. काय बेटा आहे असं? काय प्रश्न करायचा होता का? तर बघा इथं ॲड्रेस कसा आहे मग? हे 4 बीट्स आहेत, हे 4 बीट्स आणि 4 बीट्स किती झाले? 8 बीट. ठीक आहे, मग 4 बीट मल्टिप्लाय बाय करू आपण. ठीक आहे, तर 4ला मल्टिप्लाय करू. हे 2 नंबर 1 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. आपण 4 मल्टिप्लाय बाय 17 करू. किती झाल्या? 68 ना. 4 मल्टिप्लाय बाय ओके 68 येते का? 68 बीट. याच्यामध्ये बघा अल्फाबेटसुद्धा यूज झालेले आहे, कॅपिटल स्मॉल. ओके, हा 128 बीटचा आहे. 32मध्ये ॲड केले त्यांनी. 32चा तिसरा माझ्यामध्ये. जसं की आता तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन आहे का इथं दिलेलं का? एक्सप्लेनेशन याचं नाही, याचं एक्सप्लेनेशन नाही भेटलं तुम्हाला तिथं. तर बिलकुल सेम आहे ते, फक्त याच्यात कसं आहे लक्षात घ्या की हे जे 2 नंबर आहेत ना, हे 2 नंबर 4 बीटने बनवलेले आहे. 68 बीट येत आहेत, बरोबर की नाही? गीता शर्मा करते आहे तिकडनं. तर हे 2 हे 4 बायनरी नंबर्स आणि 4 मल्टिप्लाय बाय 60 केले ना तुम्ही, तर तुमचे 128 येते. कारण की हे 60 आहे 16. बघा लक्षात घ्या माझं. परत इथं जातो मी IPv6ला समजण्यासाठी. ठीक आहे, लक्ष द्या फक्त, कारण की IP ॲड्रेस महत्त्वाचा आहे. तर कुठं होतो आपण? 128 बीट सांगत आहे ते, बरोबर. मग कसं काय 128 बीट मी सांगतो तुम्हाला. तिथं 2 जे नंबर आहेत, किती नंबर आहेत प्रत्येक याच्यात? 4 नंबर आहे, बरोबर. असे 2 डॉटने असे नंबर केलेले त्यांनी, बरोबर की नाही? 4 नंबर दिलेत, बरोबर. काही याच्यात हे पण आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे? हे 2 नंबरचे 4 ना, 4 किती असे 2 नंबर किती वेळेस आले माहिती का? 4 आहेत, ते आपण हे 60 करू. तर तेव्हा जाऊन आपलं हे आन्सर येत आहे. तुम्ही करा स्वतः ट्राय. बघा मी तुम्हाला सांगतो. मी 4 मल्टिप्लाय बाय 60 काय केलं मी तुम्हाला सांगतो. 16 का केलं? तर बघा इथं हा 4, हे 2 4 बीट, हे 2 4 बीट, हे 2 4 बीट, हे 2 4 बीट. मग हे 2 मोजत चला तुम्ही. हे 2 16 वेळेस आलेले आहे. सॉरी, हे 4, हे 2 4 बीट्स. मग हे 4 किती वेळेस?
16 वेळेस आलेले आहे आणि 16 मल्टिप्लाय बाय जेव्हा आपण काय करतो 4 करतो तर जेव्हा 128 येतं तर मग 128 बरोबर की नाही. मग तुम्ही करा बरं आता कॅल्क्युलेशन. मी चुकलं असेल तर सॉरी, पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा. माझ्यामध्ये चुकलं असेल मला असं वाटतं. ठीक आहे, तर तुम्ही बघा. मी माझं इतकं कन्फर्म नाही आहे जस्ट. आता तुम्हाला पण तर कॅल्क्युलेशन आली पाहिजे की नाही. 4 मल्टिप्लाय बाय 16 येते ना. 4 मल्टिप्लाय बाय 16 नाही येते. ओके 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 काही असं पद्धतीने एक्सप्लेनेशन आता करता. 128 ना, 28 ना. तर याचा विषय कसा झाला यार, 8 ना 16. ओ बापरे, बघा मुलांनो समजा. बघा मी बोललो ना, मी चुकलं असेल म्हटलं. हे बघा, हे 2 नंबर्स 8 बीट कळते का, समजलं असेल. हे 2 नंबर 8 बीटने बनवलेले आहे आणि याच्यात पण अजून 2 आहेत. तर मग हे एक किती 16 आणि 16 मल्टिप्लाय बाय 8 कारण की 8 वेळेस आलेले वाटतं. बघा 1 2 3 4 5 6 7 और 8 हो गया कन्फर्म है ना. समजलं मुलांनो. बघा हे 1 वेळेस 2 हे 3 4 5 6 7 आणि हे 8. ओके, हा जो 3 नंबर बनवलेले आहेत यांना बनवण्यासाठी किती बीट लागले, किती बीट. काही मुलांना समजत नाही, गेले ते उडत आहे. जे मुलांना शिकवलं आहे मी बीट वगैरे काय असतं त्यांना बरोबर समजेल. 8 बीट. ओके, काहींच्या डोक्याच्या वरती जाईल. आता काय करू शकतो आपण सांगा. तर बघा मुलांनो लक्ष द्या. 2 नंबर 8 बीट. ठीक आहे, तुम्ही करून घ्या कॅल्क्युलेशन. पण याचा आन्सर 128 बीट येते आणि ते काही अशा पद्धतीने आहे 8 मल्टिप्लाय बाय 16. जायचं पुढे. IPv6 अशा पद्धतीने बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये अल्फाबेट सगळे यूज केलेले आहे आणि त्याच्यामध्ये पण कंट्री वगैरे पण त्याच्यामध्ये चांगला डिटेलमध्ये ॲड्रेस भेटतो. IPv4मध्ये एवढ्या डिटेलमध्ये ॲड्रेस भेटत नव्हता. फक्त ट्रॅक व्हायचं तर फक्त कंट्री सिटी माहिती व्हायची, विलेज माहिती व्हायचं नाही. समजतं आहे माझं बोललेलं. IPv4 त्या टायमाला इतका पॉप्युलर नव्हता, त्याच्याने लोकेशन एवढी छान भेटायची नाही. फक्त कळायचं की मग कोणत्या कंट्रीचा असेल विद्यार्थी. ठीक आहे, IP ॲड्रेस कोणाचा सापडला तर ट्रॅक केल्यावरती जास्तीत जास्त लोकेशन माहिती पडायची, कंट्रीची, डिस्ट्रिक्टची, सिटीची. विलेज माहिती पडायचं नाही, एक्झॅक्ट लोकेशन समजायचं नाही IP ॲड्रेसवरती. तर IPv6चं तसं नाही आहे. IPv6 ॲड्रेस जर का आहे कोणाकडे, जर का भेटतो तुम्हाला तर त्याच्याने पूर्ण ॲड्रेस घेता येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच ॲड केलेलं आहे. सिटी सगळं देईल त्याच्यामध्ये, डिव्हाइसचं नेम पण येईल त्याच्यामध्ये. तर तुम्हाला मी याचं स्ट्रक्चर टाकून देईन छान पद्धतीने. ठीक आहे, कळते तुम्हाला. तुम्ही ते फॉलो करायचं आणि लिहून घ्यायचं. IPv ॲड्रेस समजलं की नाही मुलांना. IPv6 IPv4. मग आपण जेव्हा आपण इंटरनेटला कनेक्ट असतो तर फक्त IP ॲड्रेसच एवढं आहे तुम्हाला शिकण्यासारखं. ठीक आहे, आणि IP ॲड्रेसवरती सगळ्या गोष्ट असते सगळ्यांची. तुम्ही वेबसाईट चालवा का काही पण, प्रत्येक ठिकाणी IP ॲड्रेस बघायला भेटतो. 9 वाजून गेले, भरपूर चॅप्टर राहून गेले मागे. कालचंच क्लिअर केलं. 9:30पर्यंत घेता येईल का उद्या घ्यायचं? सकाळी बोर होतं रे. ठीक आहे, सकाळी जर का झालं तर मग हे टाकून द्यायचं तुम्हाला. पुढे काय माहिती का, मॅक ॲड्रेस आहे जो कम्प्युटरला दिलेला असतो, फिजिकल ॲड्रेस आपण त्याला असं म्हणतो, जो खोडला जात नाही कम्प्युटरचा, इरेज नाही होत. ठीक आहे, मग सेकंड. मग मला मुलांना हे सांगा, एक शेवटचं फक्त, एक शेवटचं. ठीक आहे, IPv4 होता बरोबर. IPv4 होता बरोबर. तर IPv4 कळलं की बाबा आपले IPv4 होत नाही आहे बा, सगळ्यांना पुरत नाही आहे. तर मग आता प्रत्येकाला कसं काय भेटलं, कसं मॅनेज झालं आतापर्यंत. IPv4 बनत नाही तोपर्यंत कसं काय मॅनेज केलं यांनी IPv4वरतीच एवढे 6 पॉईंट मिलियन लोकांना. समजते माझं बोललेलं, मी काय बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. लोक तर वाढून गेले होते ना ॲक्टिव्ह युजर, 5.64 बिलियन, 5.64 बिलियन वाढून गेले होते. 4 पासून पुढे होऊन गेले होते बरोबर की नाही ॲक्टिव्ह युजर्स. मग हा IPv4वरती कसं काय मॅनेज झालं सगळं. तर कसं मॅनेज झालं माहिती का, याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत IPv4मध्ये. डायनॅमिक, स्टॅटिक.
म्हणजे आय पी ॲड्रेसचे अजून 2 टाईप्स येतात. हे शेवटचे टाईप आहे. डायनॅमिक म्हणजे जो चेंज होत असतो. काय असतो? चेंज होत असतो. आणि स्टॅटिक म्हणजे स्टॅटिक म्हणजे तो काय, जो चेंज नाही होत, ठीक आहे, परमनंट असतो. ठीक आहे, चल. स्टॅटिक म्हणजे कोणता? जो चेंज नाही होत. मग माहिती का, हे 2 टाईप्स त्याच्यामध्ये होते, डायनॅमिक आणि स्टॅटिक. आता स्टॅटिकचं काय होतं की फिक्स होता. जे गोष्टी, जे आय पी ॲड्रेस महत्त्वाचे असतात, जे मोठ्या मोठ्या कंपनी आय पी ॲड्रेस विकत घेतात. आय पी ॲड्रेससाठी त्यांना आय पी ॲड्रेस फिक्स लागतो. त्यांचा आय पी ॲड्रेस चेंज नको झाला पाहिजे, त्यांना असं वाटतं. तर ते परचेस करतात त्याला, आय पी ॲड्रेसला विकत घेतात. आणि त्यांचा आय पी ॲड्रेस कधी चेंज होत नाही. त्यांचा एकच आय पी ॲड्रेस असतो हमेशासाठी. जसं की गुगलचं सर्व्हर आहे. गुगलचे एवढे मोठे मोठे सर्व्हर, त्यांचा आय पी ॲड्रेस एकच राहील. तुम्ही केव्हा पण काय करायचं, आय पी एखाद्याचा आय पी ट्रेस करायचा आहे ना, तर आय पी कॉन्फिग करून आय पी ट्रेस करण्यासाठी जी कमांड यूज केली जाते आपली, जसं की कोणती कमांड होती तुमची माझ्या मते, पिंच कमांड. ठीक आहे, पिंच कमांड आपण सर्च करतो. ठीक आहे, आणि ट्रेस आय पी करायचं. ओके, टर्म्समध्ये आय पी केल्यानंतर google.com टाकायचं. गुगलचा आय पी ॲड्रेस तुम्हाला दिसेल. तर तुम्ही केव्हा इथे सर्च कराल ना, तर गुगलचा आय पी ॲड्रेस चेंज होत एकच असतो, कारण की त्याला एक फिक्स ॲड्रेस आहे. त्याला दिवसभरातून भरपूर लोक भेटतात, तर त्याचा ॲड्रेस एकच पाहिजे. जर का चेंज होत असला, म्हणून असे जे मोठे मोठे कंपनी आहेत ते काय करतात, आय पी ॲड्रेस विकत घेऊन घेतात, परचेस करतात, ज्यांना गरज असते. आणि जे लोक ज्यांना गरज नाही आहे, फक्त इंटरनेट ॲक्सेस करायचं, जसं की आपण, तुम्हाला काहीच समजलं नसेल आतापर्यंत की आय पी ॲड्रेस बी यूज होतो की नाही म्हणून, बरोबर की नाही. तुम्ही म्हणता सर आता तुम्ही सांगताय म्हणून आम्हाला आय पी ॲड्रेस माहिती होतं, की आम्हाला माहिती काही घेण्यात येणं नव्हतं आय पी ॲड्रेससोबत, बरोबर की नाही. आपण काय बघतो, फक्त इंटरनेट होतं ना, चालते ना, बस. मग आपल्या लोकांसाठी डायनॅमिक आय पी ॲड्रेस असतो. आता तुम्हाला एक सांगतो मी, तुम्ही एक प्रॅक्टिकल करायचं की तुमचा डायनॅमिक आय पी ॲड्रेस आहे का स्टॅटिक आहे. तुम्ही काय करायचं, इथं जायचं, व्हॉट इज माय आय पीवरती जायचं, तुमचं इंटरनेट पहिले बंद करून द्यायचं. पहिले आय पी ॲड्रेस पाहून घ्यायचा कोणता आहे. ठीक आहे, ठीक आहे, पाहून घ्यायचं चांगल्या पद्धतीने. स्टार्टिंगचा शेवटचा अंक कोणता तरी लक्षात ठेवायचा त्याचा, आणि इंटरनेट बंद करायचं आणि चालू करायचं. जसं तुम्ही इंटरनेट बंद केलं आणि परत चालू केलं, तुमचा आय पी ॲड्रेस चेंज. ठीक आहे, काय होईल, आय पी ॲड्रेस चेंज होईल. का, तर तुमचा जो आय पी ॲड्रेस आहे तो डायनॅमिक आहे, कारण की तुम्हाला आय पी ॲड्रेस, फिक्स आय पी ॲड्रेसची गरज नसते. तुम्हाला फक्त इंटरनेट बघावं लागतं. तर कळतंय. मग जे डिव्हाइस बंद आहेत, ज्यांचा आय पी ॲड्रेस असंच वाया जात होता, त्यांचे आय पी ॲड्रेस दुसऱ्याला देऊन देण्याचं काम त्या टायमाला असं होतं. कळतंय तुम्हाला. म्हणजेच एखादा विद्यार्थी येत नाही आहे आणि माझ्याकडे 50च रोल नंबर आहे, तर मी त्या जो विद्यार्थी येत नाही ना, जास्त वेळ अब्सेंट आहे, 2 महिने झाले अब्सेंट आहे, तर त्याचा रोल नंबर दुसऱ्याला देऊन दे, की बाबा तू आता आला आहे ना, घे. करते मग डायनॅमिकचं वर्क. अशा पद्धतीने ते मॅनेज झालं आतापर्यंत, जोपर्यंत आय पी व्ही 6 बनत नाही. मग आय पी व्ही 6 बनल्यानंतर हे काम थांबलं. पण डायनॅमिक आणि स्टॅटिक आता पण यूज होतं. ठीक आहे, कारण की आय पी व्ही 4 आता पण यूज होतं, म्हणून तुम्हाला सांगतो, एकदा चेक करा, तुम्हाला समजेल की तुमचा आय पी ॲड्रेस कोणता आहे, स्टॅटिक आहे का डायनॅमिक आहे. समजलं. करायचं का, चेंज होईल बघा, आय पी ॲड्रेस चेंज होत असतो. मग तुमचे डायनॅमिक आय पी ॲड्रेस आहे. तर आजसाठी एवढंच. मी तुम्हाला नाही का PDF पाठवून देतो, हे शिकवलेलं आहे मी तुम्हाला आय पी व्ही 6, आणि हे तुम्हाला समजलं असेल. मॅक ॲड्रेस ब्राउझर काय आहे, तर ब्राउझर जे वर्डमध्ये जी इन्फॉर्मेशन पडलेली आहे ती बघण्यासाठी एक सगळ्यात मोठं टूल जे म्हणजे ब्राउझर नसलं तुमच्या मोबाईलमध्ये, तर तुम्ही वर्ल्ड वाईड वेबमध्ये जे काही वेबसाईट आहेत ना, समजा तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये ब्राउझर नावाची गोष्टच नाही आहे, तर तुम्ही कोणतीच वेबसाईट किंवा कोणतंच इन्फॉर्मेशन अशी बघू शकत नाही. कोणत्याच लिंकवरची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती होणार नाही, कारण की त्या लिंकला वाचणारं आणि समजणारं ॲप्लिकेशन एकच आहे, ते म्हणजे ब्राउझर. आणि ब्राउझरचे भरपूर टाईप्स असतात. क्रोम ब्राउझर असतं, फायरफॉक्स असतं, ॲपलचं वेगळं असेल, मायक्रोसॉफ्टचं वेगळं आहे. ठीक आहे, MIचं वेगळं आहे, सॅमसंगचं वेगळं आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे ब्राउझर आहेत, ब्राउझर वर्किंग करतात. ठीक आहे, मग तुम्ही बघायचं तुमचं ब्राउझर कोणतं आहे आणि ब्राउझर कसं असतं. तर ब्राउझर सगळ्यात एक महत्त्वाचा पार्ट होऊन जातो. कळतं ना मग मुलांनो. तर तुम्ही वर्ल्ड वाईड वेबवरती जेवढं काही ॲक्सेस करतात किंवा तुम्ही जेवढं काही त्याला बघतात, आय पी ॲड्रेस चेंज नाही होते. ऐसा हो गई नाही. आय पी ॲड्रेस चेंज होईल, फिक्स होईल, हे तर कन्फर्म आहे. तुमचं डायनॅमिक आहे सगळ्यांचं, मी सांगतो. बघायचं, इंटरनेट बंद करायचं, रिफ्रेश करायचं, आणि परत एकदा चालू करायचं.
तुला बघता येत नाही, तू स्टार्टिंगचा अंक नको बघू, शेवटचे अंक बघ. शेवटचे अंक बघा मुलांना, स्टार्टिंगचे सोडू. हां, आता लास्टला 222 आहे लास्टला IP ॲड्रेसमध्ये, IPv4मध्ये. ठीक आहे, ऋतिकचा. मी नेट बंद केलं, एरोप्लेन मोडमध्ये टाकून देतो मी. एरोप्लेन मोडमध्ये टाकलं आणि बंद केलं आणि जस्ट परत एकदा रिफ्रेश करतो ब्राउझरला आणि बघितलं तर लास्टचे जे अंक आहे IP ॲड्रेसमध्ये ते एक्सचेंज झालेत का? IPv4 भेटला नाही त्याला अजून. हां, चेकिंग, IPv4 चेकिंगमध्ये आला आहे. ठीक आहे, बघा 190 झाला, एक्सचेंज झालेला आहे. बघ रे 157, तू बरोबर एक्सचेंज नव्हतं केलं तर कळलं मुलांना. तुमचे IP ॲड्रेस डायनॅमिक आहे, तर अशा पद्धतीने मॅनेज केलं गेलं. जे कम्प्युटर बंद आहेत किंवा आता सध्यासाठी तुम्ही मला सांगा, दिवसभर तुम्ही इंटरनेट ॲक्सेस करतात का? दिवसभर तुमचं नेट ऑन असतं का? तुम्ही दिवसभर ऑन करत असाल, पण रात्री तुमचा मोबाईल स्लीप होतो आणि रात्रभरात जर का तुमचा IP ॲड्रेस काही काम करत नाही आहे, वर्किंगमध्ये नाही, तर तुमचा IP ॲड्रेस दुसऱ्याला दिला जाईल. जो व्यक्ती आला त्याला दिला जाईल आणि जेव्हा तुम्ही ऑन होणार तर तेव्हा कोणता तरी उचलून तुम्हाला दिला जाईल. हे कोणाचं काम असतं? ISPचं. कारण की त्यांना पण लिमिट असते ना, की बाबा तुम्ही एवढेच IP ॲड्रेस करू शकतात, म्हणून त्यांना अशी सिस्टम वापरावं लागते. मग हे ॲटोमॅटिकली तुम्हाला भेटतात. आणि जुनी सिस्टम कशी होती, प्रत्येकाला कम्प्युटरमध्ये जेव्हा फिजिकल कनेक्शन होतं कम्प्युटरमध्ये, प्रत्येकाला जाऊन असं टाईप करून IP ॲड्रेस टाकावं लागायचं, याचा एवढं असेल, याचा एवढं असेल, त्याचा एवढं असेल. ठीक आहे, प्रत्येकात कम्प्युटरमध्ये सेटिंगमध्ये जाऊन प्रत्येक कॉन्फिगरेशनमध्ये छेडछाडी करून इंटरनेट करावं लागायचं. म्हणजे त्या टायमाला इंटरनेटला कनेक्ट करण्यासाठी पण एकदम नॉलेज लागायचं. जर का ते पण नाही आहेत तर मग इंटरनेट ॲक्सेस करायचं नाही, काय करू नको असं कळतंय ना. म्हणजे फिजिकल कनेक्शनच्या वेळेस सेटिंगमध्ये जाऊन, आता मी इथं दाखवू शकतो तुम्हाला सेटिंग कशी असते. तर इथं जायचं सेटिंगमध्ये, इथं इंटरनेट सेटिंग्समध्ये आणि केबल लावलेले असते, केबलने बघा नेटवर्क इंटरनेट. ओके, एथरनेट केबल, डायलअप. हे बघा हे कनेक्शन आहे, आपण डायलअप बघितलं होतं की नाही, मोबाईल वायर कनेक्शन ना, VPN, प्रॉक्सी, एथरनेट, स्टेटस. ओके, ती इथं प्रत्येकाला जाऊन एक प्रॉपर्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला एक IP ॲड्रेस द्यावा लागायचा. कॉन्फिगरेशन ह्या सेटिंगमध्ये असून वायर लावली की वायर चेंज ॲडॅप्टर, नेटवर्क शेअरिंग सेंटर, नेटवर्क शेअरिंग समजा, व्ह्यू कनेक्शन प्रॉपर्टीज, एथरनेट. बघा हे जे ॲड्रेस आहेत IPv6 आणि हा IPv4 आहे DNSने दिलेला 192.168.173. कळतंय. तर हे मॅन्युअली जाऊन द्यावं लागायचे, पण आता यूज होतं DHP सर्व्हर. आता जे काही नवीन जनरेशन यूज होतं ना, तर हे DHP सर्व्हर, हे प्रोग्राम यूज केला जातो, जो ऑटोमॅटिकली आता काही करायची गरज पडत नाही. ऑटोमॅटिकली आपल्याला काही एवढं करायची गरज पडत नाही. DHPमध्ये तसं प्रोग्राम केलेलं आहे त्याला. जसं की तुम्ही इंटरनेटला कनेक्ट झाले की तुम्हाला तुमचा IP ॲड्रेस ॲटोमॅटिक भेटून जातो. पहिले मॅन्युअली टाकावं लागायचं हातामध्ये, आता नाही करावं लागत. बघा याला एडिट करू शकतो आपण, DHP ॲटोमॅटिक, मॅन्युअल. याच्याशी छेडखानी म्हणजे भरपूर कठीण काम आहे. DHCP असा प्रोग्राम आहे जो गैरा कमी लोकांना जमतो आणि जर ज्यांना जमत असेल ना त्यांना 20 lakhs पर इयर माझ्या मते चांगला पॅकेज असतो त्या मुलांना, जो ज्यांना याची प्रोग्रामिंग येते. राईट, ओके. म्हणजे वायफाय सोबत डायरेक्ट पूर्ण कनेक्शन, त्याची प्रोग्रामिंग वगैरे करावं लागते. ठीक आहे, आजसाठी एवढंच. ठीक आहे, तर फक्त आता एवढं लक्षात ठेवा, मॅक ॲड्रेस IPv4, IPv6 काय होता, आपल्याला मॅन्युअली आधी जेव्हा इंटरनेट ॲक्सेस करावं लागायचं. आता तुम्ही कोणत्याही हॉटस्पॉट घेतलं आणि कनेक्ट झाला तर तुम्हाला ॲटोमॅटिकली IP ॲड्रेस भेटतो, बरोबर की नाही. ॲटोमॅटिकली IP ॲड्रेस मिळतो, पण आधी तसं नव्हतं. आधी प्रत्येक कम्प्युटरला सेटिंगमध्ये जाऊन IP ॲड्रेस टाकावा लागायचा, तेव्हा कुठे जाऊन तो IP ॲड्रेस आणि तेव्हा कुठे जाऊन तो कम्प्युटर कनेक्ट व्हायचा. कळतंय. मग ॲटोमॅटिक आपण कनेक्ट होतो तर कशाने, तर DHCP या प्रोग्राम, या सॉफ्टवेअरमुळे आपण ॲटोमॅटिकली आपल्याला IP ॲड्रेस मिळून जातो आणि आपल्याला समजतसुद्धा नाही. ठीक आहे. सेकंड, IPv4 काय आहे, IPv6 आहे. IPv4ची लिमिट किती आहे, IPv6ची लिमिट किती आहे, IPv4चा इतिहास काय होता, हे थोडं तरी लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून मी पुढच्या लेक्चरला चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे. आजसाठी गुड नाईट. ठीक आहे, प्रेझेंटी लावून द्या तुम्ही, काही डाऊट्स असेल तर विचारा. मी इथं 5-10 मिनटं आहे.